नमस्कार स्वामी भक्तांनो, आज आपण श्री स्वामी समर्थ सारामृताचा दुसरा अध्याय पठन करणार आहोत। श्री गणेशाय नमः। कामना धरून जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती, तैसेची निष्काम भक्तांप्रती केवळ प्राप्ती होत असे। नृसिंह सरस्वती प्रकट झाले, अगणित पापी तारिले, कर्दळीवनी गुप्त झाले। गुरुचरित्री ती कथा पुढे लोकोद्धारा कारणे, भाग पडले प्रकट होणे। धुंडिली बहुत पट्टणे, त्याची स्वामी यतिवर्य, स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ता केली देखात। परी तिज विषय शंका, म्हणा माझे येतसे। गुरुराज्य गुप्त झाले, स्वामी रूपे प्रगटले, त्यांचे शक प्रमाण न मिळे। म्हणून शंका पत्रिकेची ते केवळ अनादिसिद्ध, खुंटला ते पत्रिकावाद। लोकोद्धारासाठी प्रसिद्ध, मानव रूपे जाहले। कलकोट माझारी, राजचप्पा मोदी याचे घरी, बैसली समर्थाची स्वारी। भक्त मंडळी वेष्टीत, साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरुणी दर्शनाचा। पातला त्याच दिवशी साचा आदर त्याचा केला की, त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी। ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले, तीन खुर्च्या हाणून बाहेरी, मांडा म्हणते एके हारी। दोघांची बैसवणे दोहोवरी, तिसरीवर बैसले आपण। पाहुणी समर्थाची तेज, उभयतांसी वाटले चोज। साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आला कुठून। स्वामीने हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागुनी, आम्ही कर्दळीवनातून प्रथमारंभी निघालो। मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरे नगरे देखील अपूर्व। बंगाला देश बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला। घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तट का पावन। नाना तीर्थ हिंडून हरिद्वाराप्रती गेलो। पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थ समग्र। ऐशी हजार नगरे आम्ही देखिले। मग तेथून सहज गती, पातलो गोदा तटकाप्रती, ज्याचे महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिले। केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिले परम पावन। काही दिवस फिरून हैदराबादेस पातलो, येऊन मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास। मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो। तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमुचे अंतर। काही दिवस राहिलो तेथून या स्वेच्छेने केवळ। मग पाहिले मोहोळ देश हिंडून सकल, सोलापुरी पातलो। तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने। अक्कलकोटाप्रती येणे तेथून या झाले, तैपासून या नगरात आनंदी आहो नांदत। ऐसे आमुचे सकल रोत, असे मुळापासून एकूण या शिवानी। उभयता संतोषले मनी, मग स्वामी आज्ञा घेऊन गेले उठून उभयता। 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिली स्वामी राजयती। परी त्या स्थळी प्रख्याती, विशेष त्यांची न जाहली। सदा वास अरण्यात, बहुधा न येती गावात। जरी आली क्वचित, गलिच्छ जागी बैसती। कोणी काही आणून देती, त्याची महाराज भक्षिती। क्षणेक राहुनी मागुती, अरण्यात जाती उठोनी। वेडा बुवा तयांप्रती, गावातील लोक म्हणती। कोणी अज्ञान नेनती, परब्रह्म हे रूप। त्या समय नामे दिगंबर, वृत्तीने केवळ जयशंकर। तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी झाला। ते जाणून खून, स्वामीसी मानिती ईश्वर समान। परी दुसरे अज्ञजन, वेडा म्हणून लेखिती। दर्शन येता दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य। कमरेवरून ठेवणे कर, दर्शन देती तयांसी। अमृता समान पुढे कथा, एकता पावन श्रोता वक्ता। स्वामी समर्थ वदविता, ज्यांची सत्ता सर्वत्र। अहो हे स्वामी चरित्र, भरला असे क्षीरसागर। मुक्त करून या श्रवणद्वार, प्राशन करा श्रोते हो। तुम्हा नसावा येथे विठ, सर्वदा सेवा अकंठ। भयांच्या अरिष्ट, तेने चूक विष्णू म्हणे। इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकृत संमत, आनंदी भक्त परिसुत। द्वितीय अध्याय गोढा। इति श्री स्वामी चरित्र सारामृत, तृतीय अध्याय। श्रीरस्तु शुभम भवतु। श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु। शुभम भवतु। श्री गणेशाय नमः। धन्यवाद स्वामी भक्तांनो।